हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता बघा सकाळचं 6 वाजलेलं आहे आणि आज सकाळी लवकर 5:30ला म्हणजे उठलो होतो आम्ही. आणि आता अंघोळ झालेलं आहे माझं इकडं. आणि ताई अंघोळ करायला लागल्यात. आता चालल्यात अंघोळीला आणि माझं अंघोळ झालेलं आहे. आणि आज जाणार आहे आम्ही तूर कापायला, म्हणून इकडं लवकर उठून आज स्वयंपाक ते आवरायला लागलो आहे. आणि मी इकडं अंघोळ करून चहा काय पिलेलं नाही अजून. इकडं भाकरी करायला लागलो आहे पहिलं, आणि ताईंचं अंघोळ झाल्यावर ताई चहा करणार आहेत. मग तेव्हा दोघी मिळून पिऊ. आता इकडं मी भाकरी करायला लागलो, ताई इकडं भाजी करायला वांगे काढायला लागल्यात बघा. आपल्या शेतात म्हणजे आपण तेवढंच घरात वापरायला येईल तेवढं म्हणून झाड लावले होतं वांगीची. आणि मस्त वांगी लागलेलं आहेत बघा किती. आणि गेल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलंच आहे तुम्हाला. आणि किती 8 दिवसात 2 वेळा वांगी असं एवढं निघतं आहे. आणि त्यातलं थोडं काढलेलं आहे, अजून राहिलेत वांगी. हे बघा, एक अर्धा किलोभर काढलेलं आहेत. जास्तच आहे, अजून बाकीचं झाड आहेत पुढं, तिथं पण आहेत वांगी. म्हणून तेवढंच बास म्हटलं मी. आम्ही तिघंच खाणार, दादा आणि मी आणि ताई. बाबांना कसं वांगी नाही चालत म्हणून त्यांनी नाही खात. त्यामुळं म्हटलं थोडंसं भाजी करूया तिघांपुरतं. तरी बी जास्तच झालेलं आहे, त्यातलं थोडं काढून थोडं करतो म्हटले. कोथिंबीर पण काढून आणलेलं आहे. चला, मस्त ताजी कोथिंबीर आणि वांगी. तरी माझं भाकरी चाललेलं आहे बघा. मी भाकरी करायला लागले चुलीवर. पीठ मळून एकदम घेतलेलं आहे. 3 टाईमचं एकदम करायला पाहिजे. सकाळी लवकर जाणार आहे आम्ही. आता वाजले 6:30-7 वाजत आलेलं आहे. अंघोळ झाल्याबरोबर भाकरी करायला बसलो. आणि काही भाजी आमटी पण करायला लागलं आत गॅसवर. चुलीवरचं भाकरी म्हणजे बघा चाललं आहे बघा, पातळ करायला लागलो आहे भाकरी. जाड भाकरी कसं चालतच नाही आहे, पातळ असलं तरच खाऊ वाटतं आपल्याला. या चहा प्यायला या तुम्ही पण. चहा प्यायला लागलो आहे आणि ताई पण चहा प्यायला लागल्यात. गरम गरम मस्त आलं घालून चहा केलेला आहे ताई. आणि इकडं दादांचं काम, बाहेरचं काम आज दादाला लागलेलं आहे बघा. कोंबड्यासनी पाणी आणि धान्य सगळं घ्यायला लागल्यात, ते टाकून येतात. आणि बाहेर ते शेळी सोडायचं आणि म्हशीच्या पायातलं सगळं काढलेलं आहे दादानेच. आणि आता पूजा करून घेतलं मी. भाकरी करून झालेलं होतं, ताईंचं भाजी भाकरी सगळं आवरलेलं होतं. आता धुणं भांडी तेवढं आवरायचं आहे, ते पण झालेलं आहे. धुणं भांडी पण आवरले आणि पूजा पण करून घेतलं मी. आता इकडं ताई तिकडे घेऊन जायसाठी मी इकडं भाकरी बांधून घ्यायला लागलो आहे बघा. इकडं 10-12 भाकरी घेतलेलं आहे. आणि वांग्याची आमटी, वांग्याची भाजी आणि डाळीचं आमटी केलेलं होतं. आणि लोणचं आणि कांदा सगळं घेतलेलं आहे. शेतात कसं जेवताना कांदा, लोणचं आणि चटणी आणि तेल मिक्स केलेलं ते पण भारी लागतं आहे. शेतात कसं जेवायला बसलं की नाही एक घास जास्तच जातं आहे, असं आहे. चला, इकडं भात पण केलं होतं. भाकरी झालं त्यावरच चुलीवर भात टाकलं होतं. भात पण झालेला आहे. इकडं गरम गरम भात पण घ्यायला लागलो आहे. आणि सर्व आता बांधून घेतलेलं आहे. घरात कसं बाबा असतं आहे, आम्ही तिघं तिकडं चाललेलो. आता सकाळी गेलं का ना संध्याकाळीच यायचं, त्यामुळं सगळंच घेतलेलं आहे. आज सकाळी नाश्ता काही केलेला नाही, तिकडंच ह्यातलंच भाजी भाकरी खायचं, मग दुपारी त्यातलंच खायचं म्हणून जास्तच घेतलेलं आहे सगळं. चला, बुट्टीच बघा मी खुरपं घेतलेलं आहे आणि 2 शर्ट ताईला आणि भाकरी त्यातच घेवायचं, बुट्टीचंच घेतलेलं आहे सगळं. चला, आम्ही चाललोय तूर कापायला. बघा सगळं भाकरी त्यानं घेतल्यात बुट्टीत. मी घेतलोय कॅन पाण्याचा. दादा गेल्यात. आम्ही आलोय तुरीच्या रानात. बघा तूर सगळं वाळलेलं आहे. आणि इथं झाडाखाली चालू आहे बघा. इकडं ताई शर्ट घालायला लागतात, दादा इकडं अगरबत्ती लावायला. आणि इथं आल्याबरोबर कसं अगरबत्ती आणलेलं होतं, उदबत्ती लावून पूजा करूनच सुरुवात केलं आम्ही. चला, जय बाळूमामा, जय बाळूमामा. सुरू झालं तूर कापायचं. इकडं तूर कापायला चालू केलेलं आहे. आणि सुरुवात करताना मी बाळूमामाचं नाव घेऊनच सुरू केलेलं आहे.
आणि इकडे ताईला कसं ते माहीत नाही आहे कसं कापायचं, ते दादा सांगा लागल्यात असं कापायचं म्हणून. हे बघा कसं पहिल्यांदाच कापा लागलं सगळेच. मी गेल्या वर्षी इथं आलं होतं तेव्हा मी बघितलं होतं कसं, म्हणजे गेल्या वर्षी पण इथं ऊस लावलेला आहे, तिथं तूरच होतं आणि मी बघितलं होतं कसं कापायचं ते, म्हणून त्यावर मी कापा लागलो इकडं. ताईंना माहीत नव्हतं म्हणून दादा कसं त्यांना सांगा लागलं असं कापायचं म्हणून. बघा आम्ही पहिल्यांदाच करायला लागलो हे शेतातलं काम. आणि बघा कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि तूर तुमच्याकडं पण असंच कापतासा काय ते बी कमेंटमध्ये सांगा. इकडं मी आणि दादा पण आहे तिथं, दादा पण कापा लागला, ताई बी कापत होती तिने पण. मग म्हटलं व्हिडिओ काढा म्हणून व्हिडिओ काढायला बघा एवढं झालेलं आहे. आता वाजले 11. ताई पोटात कावळं उड्या मारा लागल्यात. सकाळी नाश्ता नाही काय नाही. चला आता जायचं की जाऊन काय तर थोडंफार नाश्ता नाही जेवूनच घ्यायचं. बरं बरं चला मग घेऊन आलं येताना सगळं. जेवायचं आता जाऊन आपण. दादा चला बाज. माझं पोटात का नाही कावळा काव काव करायला लागल्या. चला आलोय आम्ही चहा पिऊन. चला आता 11 वाजले. ताई चला पाणी पिऊया. चला झालंय आता एवढं झालंय आणि तिकडं पण आहे. चला दाखवतो तुम्हाला. आता 4 दिवसाचं काम चालू आहे बघा. आज सुरू केलंय आम्ही. तर बघूया किती दिवस होते. जाणार. आज पहिला दिवस. चला बघा इकडचं पूर्ण एवढं झालंय. आणि इकडं असं झालेलं आहे. आता झाडाखाली चला तिथून सुरुवात केलं होतं आम्ही. आमचं सकाळचं जेवण चाललेलं आहे. या जेवायला. हे बघा वांग्याचे असलं तर असं असावं बघा. आपल्या शेतातला आहे ते. जेवायला आम्ही इकडे जेवायला बसलेलो आहे. आता वाजले 11. मस्त शेतात बसून जेवायला लागलो आहे आम्ही. नंतर जेवण जरा 10 मिनिटं बसून मग काम सुरू करायचं. झालंय दुपार. बघा सुट्टी केलेलं आहे. ताई इकडे पडल्या, दादा तिकडे बसल्यात मोबाईल बघत. मी इकडं पडलोय. आता वाजले 2. जरा एक अर्धा तासभर विश्रांती, मग 3 वाजता उठून परत लागायचं. झालंय आता एवढं. चला आता 6 वाजलेलं आहे. आम्ही घरला चाललोय. बघा एवढं कापलेलं आहे आणि आता 2-3 दिवस लागणार आहे याला. बघा इकडं पूर्ण झालेलं आहे. चला इकडं दादा ताई या लागल्यात. दादा घेतल्यात वैरण म्हणजे शेळ्यासनी. ताई या लागल्या. चला आम्ही चाललोय घरला. आता सगळं झालंय. सगळं झालेच नाही अजून 2-3 दिवस लागणार आहे. चला आता वाजले 6:30-7 वाजलेलं आहे. बघा अंधार झालं. आम्ही घरला येऊन चहा पिऊन अजून भांडी पण घासायचं आहे. ताई इकडे लोटून काढायला लागल्यात. मी कपडे काढून घातले बघा. आणि इकडं बाहेर भांडी ठेवलं आहे मी. थंडी तर खूप लागलेलं आहे आपल्याला, म्हणून आम्ही स्वेटर घातलेलं आहे. दादांचं काम चाललंय. शेळ्यासनी काय टाकायला लागल्यात, मका घालायला लागल्यात आणि त्यांना पण आता आत घातलेलं आहे बघा. आणि भांडे बाहेर ठेवलंय. आता भांडी घासून, थंडी म्हणजे लय आहे. सगळी जरा मी पॅक झालंय बघा. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. अजून स्वयंपाक पण करायचा आहे मला. आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.